सर्व विद्यार्थ्यांचं भूगोल विषयाच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण पाठ क्रमांक 8 ऋतुनिर्मिती भाग 2 या पाठातील आपण पहिली कृती अभ्यासलेली होती. सूर्याचे भासमान भ्रमण याच्या विषयावर आपण अभ्यास केलेला होता. आज आपण आता आकृती क्रमांक 8 च्या मदतीनं हे आकृती अभ्यासणार आहोत आणि त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण पाहणार आहोत. पान क्रमांक 46 वर पहा, आकृती 8.1 चे काळजीपूर्वक निरीक्षण करा व उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, आकृतीतील तारखानुसार तुम्ही राहत असलेल्या उत्तर गोलार्धाची सूर्यसापेक्ष स्थिती कशी असेल? बघा, 8.1 ही जी आकृती आहे ती तुम्ही 8व्या पाठातील पहिली आकृती ही निरीक्षण करायची आणि त्याच्यानंतर तुम्ही या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. दुसरा प्रश्न आहे, उत्तर गोलार्धात 22 डिसेंबरच्या सुमारास कोणता ऋतू तुम्ही अनुभवता? तिसरा प्रश्न आहे, उत्तर गोलार्धात 21 जून रोजी कोणता ऋतू असेल? उत्तर गोलार्धात हिवाळा असेल तर विरुद्ध गोलार्धात त्यावेळी कोणता ऋतू असेल? पुढचा प्रश्न आहे, उत्तर व दक्षिण गोलार्धात कोणत्याही एका वेळी वेगवेगळे ऋतू असण्याचे कारण काय असेल? आता या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही आकृती 8.1 ऋतुचक्र, अयन दिन, संपात दिन या कृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि उत्तर लिहायचं आहे. आता काय आहे आकृती? चला तर आपण पहिल्यांदा आकृती पाहूया. 8.1, 8 म्हणजे पाठ क्रमांक 8 आणि 1 म्हणजे आकृती क्रमांक 1. 8व्या पाठातील पहिली आकृती, ऋतुचक्र, अयन दिन, संपात दिन. बघा, याच्यामध्ये पृथ्वीची 4 वेगवेगळ्या स्थिती दाखवलेल्या आहेत आणि मध्ये सूर्य आहे. तुम्हाला माहीतच आहे, पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला परिवलन आणि स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरण्याच्या या हालचालीला परिभ्रमण असं म्हटलं जातं. आता 22 डिसेंबरची स्थिती कशी आहे बघा. इथं तुम्हाला पृथ्वीचा कललेला आस दाखवलेला आहे. पृथ्वी ही 23:30 एवढी कललेली आहे. हे तुम्हाला आकृतीमध्ये दिसून येते. याच्या पूर्वी पण आपण याचा अभ्यास केलेला होता. 22 डिसेंबरची स्थिती आहे. दक्षिण ध्रुव सूर्याकडच्या बाजूला आहे आणि उत्तर ध्रुव हे सूर्यापासून दूर आहे. 22 डिसेंबरची स्थिती आहे. आता दक्षिण ध्रुव सूर्याकडच्या बाजूला, याचा अर्थ काय की दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळा असणार आहे कारण सूर्य जवळ आहे आणि उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा असणार आहे कारण उत्तर ध्रुवाचं टोक हे सूर्यापासून दूर आहे म्हणून. हिवाळ्यातील अयन स्थिती आहे त्या ठिकाणी. आता पृथ्वी सूर्यावरती प्रदक्षिणा घालता घालता पुढे गेली की 21 मार्चची स्थिती कशी आहे बघा. 21 मार्चचा उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव ह्या दोन्ही टोकांचा भाग हा सर्वसाधारणपणे सूर्याकडच्या बाजूला येतोय. ती वसंत संपातची स्थिती आहे 21 मार्चची. त्यानंतर 21 जूनची स्थिती बघा पृथ्वीची. 21 जून उन्हाळ्यातील अयन स्थिती आहे. 21 जून अयन स्थिती आहे बघा. उत्तर ध्रुवाचा भाग हा सूर्याकडच्या बाजूला आहे आणि दक्षिण ध्रुवाचा भाग हा सूर्यापासून दूर आहे. म्हणजे उत्तर गोलार्धात उन्हाळा आणि दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा अशी स्थिती निर्माण झालेली आहे. त्यानंतर 23 सप्टेंबरची स्थिती बघा पृथ्वीची. शरद संपात स्थिती आहे. दक्षिण ध्रुवाकडचा काही भाग आणि उत्तर ध्रुवाचा भाग हा सूर्याकडच्या बाजूला आहे आणि ही जी स्थिती आहे ही शरद संपातची स्थिती आहे 23 सप्टेंबरची. तर अशी ही 8.1 आकृती ऋतुचक्र, अयन दिन आणि संपात दिनाच्या याच्या मदतीनं तुम्ही या प्रश्नांची उत्तरं वहीमध्ये लिहायची आहेत. आता पृथ्वीची उपसूर्य व अपसूर्य स्थिती काय आहे याचा आपण आता अभ्यास करणार आहोत. कारण उपसूर्य आणि अपसूर्य जी स्थिती आहे पृथ्वीची हे सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला
ऋतुनिर्मिती कशी होते हे आपल्याला अधिक स्पष्टपणे समजेल. पृथ्वीचा सूर्याभोवतीचा परिभ्रमण मार्ग लंबवर्तुळाकार आहे आणि लंबवर्तुळाच्या एका केंद्रस्थानी सूर्य असतो. सूर्य आपले स्थान बदलत नाही. पृथ्वी लंबवर्तुळाकार मार्गाने फिरत असते आणि तिच्या सूर्यापासूनचे जे अंतर आहे ते सारखं नसते. आणि परिभ्रमणादरम्यान जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते. ही उपसूर्यस्थिती होय. म्हणजे जेव्हा पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते म्हणजे त्यावेळी सूर्यापासून पृथ्वी जरा जास्त जवळ असते, ती उपसूर्यस्थिती होय. यावेळीस पृथ्वीच्या आसाचे दक्षिण टोक हे सूर्याकडे असते आणि या उलट जुलैच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते, अपसूर्य स्थितीत असते. यावेळेस पृथ्वीच्या आसाचे उत्तरेकडील टोक हे सूर्याकडे असते. आकृतीच्या मदतीनं सूर्य सापेक्ष स्थितीनुसार कोणता ऋतू कोणत्या गोलार्धात सुरू आहे हे लक्षात येईल. त्यासाठी आकृती 8.2 पाहायची आहे. आणि पृथ्वीचा लंबवर्तुळाकार परिभ्रमण मार्ग आणि पृथ्वीचा कललेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे पृथ्वीवर ऋतुनिर्मिती होते. बघा, ऋतुनिर्मितीची दोन महत्त्वपूर्ण कारणं आहेत. ते म्हणजे पृथ्वीचा लंबवर्तुळाकार परिभ्रमण मार्ग सूर्याभोवती फिरण्याचा आणि पृथ्वीचा कललेला आस, आणि याच्या एकत्रित परिणामामुळे पृथ्वीवर ऋतुनिर्मिती होते. आता आकृती 8.2 आपण अभ्यासूया. बघा, इथं अपसूर्य स्थिती आणि उपसूर्य स्थिती. आता या आकृतीमध्ये तुम्हाला इथं दिसेल की सूर्य मध्ये आहे आणि उन्हाळ्यामध्ये उपसूर्य स्थितीमध्ये सूर्यापासून पृथ्वी कमीत कमी अंतरावर आहे, म्हणजे जवळ आहे सूर्यापासून. दक्षिणायन आहे, जानेवारीचा महिना आहे. उत्तर गोलार्धात त्यावेळी हिवाळा आणि त्याचवेळी दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळा, कारण दक्षिण गोलार्धाचा भाग सूर्याकडच्या बाजूला आहे म्हणून तिथं उन्हाळा. आता अपसूर्य स्थिती बघा पृथ्वीची. उत्तरायण आहे, जुलै महिना आहे. उत्तर गोलार्धात उन्हाळा तर दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा, कारण उत्तर गोलार्ध हा सूर्याकडच्या बाजूला आहे आणि दक्षिण गोलार्ध हा सूर्यापासून दूर आहे आणि म्हणून त्या ठिकाणी दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा आणि उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा आहे. आता सूर्यापासून अपसूर्य स्थितीमध्ये पृथ्वीचं जे अंतर आहे ते 152 दशलक्ष किलोमीटर एवढं आहे आणि उपसूर्य स्थितीमध्ये पृथ्वीचं सूर्यापासूनचं अंतर हे 147 दशलक्ष किलोमीटर एवढं आहे. आणि पृथ्वीचा जो सूर्याभोवतीचा जो प्रदक्षिणा मार्ग आहे तो लंबवर्तुळाकार त्याची कक्षा आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे ही 8.2 अपसूर्य आणि उपसूर्य स्थिती ही परीक्षेमध्ये आपल्याला विचारली जाते. उपसूर्य स्थिती म्हणजे जवळ आणि अपसूर्य स्थिती म्हणजे दूर, हे लक्षात घ्या. आता माहित आहे का तुम्हाला, या सत्राअंतर्गत आपण बघणार आहोत की सूर्य व पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेवरील वेग अपसूर्य स्थितीत कमी होतो. बघा, ज्यावेळी पृथ्वी अपसूर्य स्थितीमध्ये असते त्यावेळी पृथ्वीचा जो परिभ्रमण कक्षेवरील जो वेग आहे तो अपसूर्य स्थितीत कमी होतो व उपसूर्य स्थितीत तो वाढतो. या दोन्ही स्थितीतील अंतरामध्ये फारसा फरक नसल्याने पृथ्वीच्या हवामानावर त्याचा परिणाम जाणवत नाही. म्हणजे अपसूर्य स्थिती आणि उपसूर्य स्थिती याच्यामध्ये फारसा अंतर नसतोय म्हणून हवामानावर मात्र त्याचा काही परिणाम झालेला जाणवत नाही. तर आपण भौगोलिक स्पष्टीकरण बघणार आहोत. परिभ्रमण कक्षेत वर्षातून 2 दिवस विषुववृत्तावर सूर्याची किरणे लंबरूप पडतात. वर्षातून 2 दिवस. आता ही स्थिती साधारणपणे कधी असते तर 21 मार्च व 23 सप्टेंबर रोजी असते आणि अशा वेळी पृथ्वीचं उत्तर व दक्षिण हे दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असतात.
म्हणजेच पृथ्वी संपात स्थितीत असते. बघा, पृथ्वीचं उत्तर व दक्षिण हे दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर जेव्हा असतात त्यावेळी ती जी स्थिती आहे पृथ्वीची त्याला संपात स्थिती म्हणायचे. आकृती 8.3 मध्ये हे दाखवलेलं आहे. बघा, 8.3 8वा पाठ 3री आकृती संपात दिनाची आकृती आहे. बघा, ही सुद्धा आपल्याला परीक्षेला विचारली जाते 2 मार्कांसाठी. बघा, सूर्याची किरणं दिसतात उजव्या बाजून पडलेली आणि दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव हे समसमान आहेत, अगदी सरळ आलेले दिसत आहेत आणि त्यामुळं दिवस आणि रात्र ही समान कालावधीमध्ये आहेत आणि ही जी स्थिती आहे ती संपात स्थिती आहे. आता प्रकाश वृत्तामुळं विषुववृत्तासह सर्वच अक्षवृत्तांचे होणारे प्रकाशित व अप्रकाशित भाग हे आकृती 8.3 मध्ये दाखवलेले आहेत. आता बघा, प्रकाशवृत्त इथं जे तयार झालेलं आहे म्हणजेच कोणतं तर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्ये हे जे तुम्हाला रेष दिसते की जे सूर्याचा प्रकाशित भाग आणि पृथ्वीचा प्रकाशित भाग आणि पृथ्वीचा अंधाराचा भाग हा जे दर्शवणारी जी रेष आहे ते प्रकाशवृत्त. तर ते इथं दर्शवतंय की बाकीचे जे अक्षवृत्ते आहेत ते प्रकाशित आणि अप्रकाशित भाग हे इथे दाखवत आहेत. आता उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत प्रकाशित व अप्रकाशित भाग हा समान असल्याचे तुमच्या लक्षात येईल. अशी स्थिती असेल त्या दिवशी बघा, त्या दिवशी पृथ्वीवर सर्वत्र दिनमान व रात्रमान हे सारखेच असते, म्हणजे दिवस आणि रात्र हे समान कालावधीमध्ये असतात. ही संपात स्थिती होय. आता संपात स्थिती म्हणजे विषुववृत्तावर सूर्यकिरण लंब असल्याची स्थिती आहे. यालाच विषुवदिन असे म्हणतात आणि या स्थितीत तयार होणारे प्रकाशवृत्त रेखावृत्तीय बृहद वृत्तांशी तंतोतंत जुळते ते. आता उत्तर गोलार्धात 21 मार्च ते 21 जून या कालावधीत वसंत ऋतू, तर 23 सप्टेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीमध्ये शरद ऋतू असतो आणि उत्तर गोलार्धात 21 मार्च हा दिवस वसंत संपात असतो. बघा, 21 मार्च उत्तर गोलार्धामध्ये हा दिवस वसंत संपात असतोय, तर 23 सप्टेंबर हा दिवस शरद संपात असतोय. दक्षिण गोलार्धात या कालावधीत उलट ऋतू असतात. आता आयन दिन व विषुव दिनांच्या तारखांमध्ये एखाद्या दिवसाचा फरक होऊ शकतो. असा फरक पृथ्वीच्या वार्षिक गतीत होणाऱ्या तफावतीमुळे निर्माण होतो. आता हे तुम्ही इयत्ता 5वी मध्ये लीप वर्षांच्या संदर्भात तुम्ही अभ्यासलेलं आहे. जरा डोके चालवा. संपात दिनाच्या दिवशी दोन्ही ध्रुवावर सूर्योदय व सूर्यास्त होत असतो. 21 मार्च रोजी सूर्योदय कोणत्या ध्रुवावर होईल? बघा, जरा डोकं चालवायचं आहे आणि याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता आकृती 8.4 मध्ये कललेल्या अक्षासह पृथ्वीची 21 जून व 22 डिसेंबरची स्थिती दाखवली आहे. तिचा प्रकाशित व अप्रकाशित भागी दिसत आहे. आता आकृतीचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे सांगा. आता आकृती आपण 8.4 ह्या आकृतीचं निरीक्षण करणार आहोत. आकृती 8.4 कललेल्या अक्षासह पृथ्वीची 21 जून व 22 डिसेंबरची सूर्य सापेक्ष स्थिती. आता 21 जूनची जी स्थिती आहे ती डाव्या बाजूला आहे चित्र अ मध्ये आणि 22 डिसेंबरची जी स्थिती आहे ती आहे चित्र ब मध्ये उजव्या बाजूला. आता सूर्याची किरण दाखवलेल्या मध्ये बघा. आता 21 जूनला स्थिती कशी आहे? उत्तर गोलार्ध सूर्याकडच्या बाजूला आहे, त्यामुळे उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा आणि दक्षिण ध्रुव हा सूर्यापासून दूर आहे, म्हणून दक्षिण गोलार्धामध्ये त्या ठिकाणी हिवाळा आहे. हे पहिल्यांदा आधी समजून घ्या. त्यानंतर 22 डिसेंबरला काय स्थिती आहे बघायच्या उलट आहे. दक्षिण ध्रुवाचा भाग सूर्याकडच्या बाजूला आहे, त्यामुळे दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळा आणि उत्तर ध्रुवाचा भाग हा सूर्यापासून दूर आहे, म्हणून उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा अशी स्थिती इथं निर्माण झालेली आहे. पृथ्वीवर एकूण 2च ऋतू आहेत, उन्हाळा आणि हिवाळा.
हे लक्षात ठेवा. आणि मग तेथील प्रादेशिक हवामानानुसार त्या ठिकाणी पावसाळा हा ऋतू निर्माण झालेला आहे. पण पृथ्वीवर जे मुख्य दोन ऋतू आहेत ते आहे उन्हाळा आणि हिवाळा. आता इथं तुम्हाला चित्र अ आणि चित्र ब मध्ये ही कललेल्या अक्षासह पृथ्वीची जी 21 जून आणि 22 डिसेंबरची सूर्यसापेक्ष स्थिती दिसते. हे तुम्हाला कळेल की कशा पद्धतीनं 21 जून आणि 22 डिसेंबरला ही सूर्याची कललेली स्थिती असते, कोणतं ध्रुव सूर्याकडच्या बाजूला असते, याच्यावरून तुम्हाला ऋतूंविषयी अधिक माहिती समजून घेण्यास मदत होईल. आता चित्र अ मध्ये कोणत्या ध्रुवावर प्रकाश पडलेला आहे हे पहा. चित्र आणि त्या प्रश्नांची उत्तर वहीमध्ये लिहून काढा. चित्र ब मध्ये कोणत्या ध्रुवावर प्रकाश पडलेला नाही, कोणत्या गोलार्धातील दिनमान 21 जून रोजी मोठे असेल आणि कोणत्या गोलार्धातील रात्रमान हे 22 डिसेंबर रोजी मोठे असेल, कर्कवृत्तावर कोणत्या दिवशी सूर्यकिरणे लंब पडतात आणि उत्तर ध्रुवाच्या स्थितीचा विचार करता 22 मार्च ते 23 सप्टेंबर या कालावधीत उत्तर गोलार्धात कोणता ऋतू असेल. ऑस्ट्रेलियात क्रिकेटचे सामने उन्हाळ्यात असतात, तेथील उन्हाळ्याचा कालावधी सांगा. नॉर्वेला मध्यरात्री सूर्यदर्शन कोणत्या कालावधीत होत असते, त्यावेळी तेथे कोणता ऋतू असतो. अंटार्क्टिकावरील आपल्या देशाच्या भारती या संशोधन स्थानकावर मध्यरात्रीचे सूर्यदर्शन कोणत्या कालावधीत होत असेल, त्या काळात तेथे कोणता ऋतू असतो. आता आकृती 8.4 मध्ये जर आपण पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की सूर्याची लंबरूप आणि तिरफी किरण पडलेली दिसत आहेत. आता 21 जून चित्र अ, पृथ्वीची स्थिती बघा. सूर्याची किरण ही कर्कवृत्तावर लंबरूप पडलेली आहेत आणि मकर वृत्तावर ती तिरपी पडलेली आहेत. उत्तर ध्रुवाकडच्या बाजूला तिरपी पडलेली आहेत. आता लंबरूप म्हणजे काय, तर सरळ जिथं समोर ज्या प्रदेशावर सूर्याची किरणे सरळ पडतायत ती लंबरूप. आणि पृथ्वीच्या गोलाकार भागामुळं ज्या भागामध्ये तिरपी सूर्यकिरणं येतात तिथं तिरफी सूर्यकिरणं असं म्हणायचे. आता 21 जूनमध्ये तुम्हाला दिसते बघा, उत्तर ध्रुवाकडच्या बाजूला सूर्याची किरणं तिरपी पडतील आणि तेच कर्कवृत्तावर लंबरूप पडतील. तर 22 डिसेंबरच्या स्थितीमध्ये थोडासा बदल आहे बघा. मकर वृत्तावर सूर्यकिरणं लंबरूप पडलेली आहेत आणि कर्कवृत्तावर सूर्यकिरणं तिरफी पडलेली आहेत. आता लंबरूप सूर्यकिरणं ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तापमान जास्त आणि तिरपी सूर्यकिरणं ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी तापमान कमी असतं, नेहमी लक्षात ठेवायचं. तर आपण भौगोलिक स्पष्टीकरण अभ्यासणार आहोत. पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव जेव्हा सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो तेव्हा त्या ध्रुवाच्या गोलार्धातील 23:30 अक्षवृत्तावर सूर्यकिरणे लंबरूप पडतात. आकृती 8.4 पहा, त्यामध्ये दिसत आहे. विषुववृत्तावर 21 मार्च व 23 सप्टेंबर या संपात दिनी सूर्यकिरण लंबरूप पडतात. त्यानंतर विषुववृत्त ते कर्कवृत्त किंवा विषुववृत्त ते मकरवृत्त या दरम्यानच्या अक्षवृत्तावर सूर्यकिरणे लंबरूप पडतात. परत जाण्याची क्रिया सुरू राहते. फक्त 21 जून किंवा 22 डिसेंबर या तारखांना अनुक्रमे कर्कवृत्तावर आणि मकरवृत्तावर सूर्यकिरण लंबरूप पडतात. या दिवसांना अयन दिन असे म्हणतात. म्हणजे 21 जून आणि 22 डिसेंबर या तारखांना अनुक्रमे कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्यावर सूर्यकिरणं लंबरूप पडतात. या दिवसांना अयन दिन असे म्हणतात. कर्कवृत्तापासून उत्तर ध्रुवापर्यंत किंवा मकरवृत्तापासून दक्षिण ध्रुवापर्यंत सूर्यकिरणे कोणत्याही अक्षवृत्तावर कधीही लंबरूप पडत नाहीत.
उत्तर गोलार्धात 21 जून हा सर्वात मोठा दिवस म्हणजेच रात्र सर्वात लहान असतो, तर दक्षिण गोलार्धात तो सर्वात लहान दिवस असतो. तसेच दक्षिण गोलार्धात 22 डिसेंबर हा सर्वात मोठा दिवस म्हणजेच रात्र सर्वात लहान असते. तर उत्तर गोलार्धात तो सर्वात लहान दिवस असतो. आर्कटिक वृत्तापासून ते उत्तर ध्रुवापर्यंतच्या भागात 24 तास किंवा त्याहून अधिक काळ सूर्यदर्शन होत राहते. उत्तर ध्रुवावर तर 22 मार्च पासून 23 सप्टेंबर पर्यंत म्हणजे 6 महिन्यापर्यंत आकाशात सूर्य सतत दिसतो. या उलट 23 सप्टेंबर ते 21 मार्च दरम्यान अशीच स्थिती दक्षिण गोलार्धात आर्कटिक वृत्त ते दक्षिण ध्रुवापर्यंत राहते. विषुववृत्तावर या दिवशी सुद्धा दिनमान व रात्रमान सारखेच म्हणजेच 12-12 तासांचे असते. सूर्यदर्शन काळ, आयन स्थिती, संपात स्थिती यांचा विचार करून आपण हे ऋतू ठरवले आहेत. विषुववृत्तीय प्रदेशात ऋतूबदल जाणवत नाहीत, त्यामुळे तेथे हवामानाच्या स्थितीत वर्षभरात फारसा फरक होत नाही. मात्र दोन्ही गोलार्धात इतरत्र विशिष्ट काळात दरवर्षी उन्हाळा व हिवाळा हे ऋतू होतात आणि वर्षभराच्या काळात हे एकामागून एक येत असतात आणि त्यामुळं ऋतुचक्र निर्माण होते. याचाच अर्थ असा की पृथ्वीवर सर्वसाधारणपणे हिवाळा व उन्हाळा हे 2 ऋतू असतात, परंतु काही ठिकाणी 4 ऋतू मानले जातात. वातावरणातील बदल, हवेतील बाष्प व वाऱ्यामुळे होणारी वृष्टी ऋतूंवर परिणाम करते. काही काळ सातत्याने पडणारा पाऊस हा हिवाळा व उन्हाळ्याशिवाय आणखीन काही ऋतूंची भर घालतो. स्थानिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या भागात उन्हाळा व हिवाळ्याशिवाय इतर ऋतू मानले जातात. काही देशात पावसाळा हा स्वतंत्र ऋतू मानला जातो. उदाहरणार्थ भारतात विशिष्ट काळात पाऊस पडतो, त्यामुळं उन्हाळा, पावसाळा, परतीचा मान्सून व हिवाळा असे 4 ऋतू मानले जातात. युरोप व उत्तर अमेरिकेत उन्हाळा म्हणजे समर, शरद म्हणजे ऑटम आणि हिवाळा म्हणजे विंटर आणि वसंत म्हणजे स्प्रिंग असे 4 ऋतू मानतात. आता हे इथंपर्यंत आपण अभ्यासलेलं आहे. आता याच्यानंतर ऋतुचक्राचा सजीवावर होणारा परिणाम आपण अभ्यासणार आहोत. ऋतुचक्रांचा सजीवावर होणारा परिणाम. आता पृथ्वीचा जो अक्ष आहे कल्लेला, तो जर कल्लेला नसता तर पृथ्वीवर सगळीकडे आहेची स्थिती वर्षभर राहिली असती, काही बरं झाला नसता आणि ऋतूंची निर्मिती झाली नसते. आणि अशा वेगवेगळ्या अक्षवृत्तावर एकाच तऱ्हेचे हवामान वर्षभर जाणवले असते, परंतु पृथ्वीच्या कल्लेल्या अक्षामुळे पृथ्वीवर ऋतू, विविधता, बदल या बाबी घडतात आणि पृथ्वीवरील ऋतुचक्रांचा सजीव सृष्टीवर परिणाम होतो. उदाहरणार्थ दोन्ही गोलार्धात 66°30' ते 90° या दरम्यानच्या भागात 6 महिन्याच्या कालावधीपुरता पडणाऱ्या सौम्य सूर्यकिरणामुळे देखील या प्रदेशात जैवविविधता निर्माण झालेली आढळते. दक्षिण आर्कटिक प्रदेशात पेंग्विन पक्षी, वॉलरस, सील यासारखे सजीव आढळतात. उत्तर ध्रुवीय प्रदेशात रेनडियर, ध्रुवीय अस्वले, ध्रुवीय कोल्हे यासारखे सजीव आढळतात. या भागातील मानवानेही येथील नैसर्गिक परिस्थितीशी जुळवून घेतला आहे आणि अशी अतिशीत हवामानात अन्नपुरवठा कमी झाला की अन्नाच्या शोधासाठी तसेच थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून अनेक पक्षी व प्राणी आपले निवासस्थान तात्पुरते बदलतात. तथापि हवामानातील फरकांशी ठराविक मर्यादेपर्यंतच अनुकूलन करता येते. त्यामुळे सजीव ठराविक प्रदेशातच जीवनक्रम करताना आढळतात, म्हणजेच ते स्थलांतर करतात. ध्रुवीय भागात ऋतूनुसार बर्फाच्छादनाची सीमा उत्तरेकडे व दक्षिणेकडे सरकते. त्या अनुषंगाने पक्षी किंवा प्राणी ही स्थलांतर करतात आणि विशिष्ट कालावधीतच झाडांना फळे येतात. त्यामुळे स्थानिक ऋतुमानानुसारच शेतीचे हंगाम सुद्धा ठरतात. आता जरा डोके चालवा. या भागामध्ये काय दिलेलं आहे बघा. एकाच गोलार्धात असूनही भारत व इंग्लंड येथे क्रिकेटचे सामने वेगवेगळ्या महिन्यात का होतात? पृथ्वीवर 21 मार्च व 23 सप्टेंबर रोजी दिनमान व रात्रमान समान कालावधीचे असते, तरीही या दिवशी पृथ्वीच्या काही भागात उन्हाळा तर काही भागात हिवाळा असतो. यामागचे कारण काय असावे? मे महिन्यात
लोकरीचे कपडे घालण्याची आवश्यकता असणारे कोणतेही 2 देश त्यांच्या अक्षवृत्तीय स्थानासह सांगा. तर बघा, डोकं चालवायचं आणि या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधायची आहेत आणि वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. माहीत आहे का तुम्हाला आर्कटिक टर्न? आर्कटिक टर्न हा पक्षी इथं दाखवलेला आहे, बघा चित्र दाखवलेलं आहे. आणि सायबेरियन क्रेन म्हणजे बगळा, हे दोन्ही पक्षी इथं दाखवलेले आहेत आणि त्यांची माहिती इथं दिलेली आहे. तुम्ही ही अभ्यासायची आहे आर्कटिक टर्नच्या संदर्भात आणि सायबेरियन क्रेनच्या बाबतीत. जरा विचार करा, भारताच्या बाबतीत ऋतुचक्राचा सजीवावर कोणता परिणाम होतो ते शोधा व त्यावर 2 परिच्छेद लिहा. पहा बरे जमते का? पृथ्वीचा अक्ष जर कललेला नसता तर पुढील ठिकाणी दिनमान व ऋतुमानाविषयी काय स्थिती असती? पृथ्वीगोलाचा वापर करा आणि याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा. कॅनडा, टास्मानिया बेट, नायजेरिया, वेस्ट इंडिज बेटे, पेरू, बोर्निओ बेटे या ठिकाणी. जरा डोके चालवा. जम्मू काश्मीरची उन्हाळ्यातील राजधानी श्रीनगर तर हिवाळ्यातील राजधानी जम्मू असते. यामागे कोणते कारण असावे? थोडंसं डोकं चालवा, तुम्हाला नक्की याची उत्तरं सापडतील. आता मी आणखी कोठे, इयत्ता 7वीत सामान्य विज्ञान अनुकूलन, दैनिक भासमान भ्रमण, इयत्ता 7वी भूगोल नैसर्गिक प्रदेश, इयत्ता 7वी भूगोल पाठ्यपुस्तकातील 5वे प्रकरण, इयत्ता 5वी परिसर अभ्यासामधील प्रकरण 2 आणि इयत्ता 3री परिसर अभ्यास प्रकरण 24. आता मी आणखी कोठे हा भाग तुम्हाला यासाठी दिलेला आलेला असतो की तुम्हाला याच्याविषयी आणखीन सविस्तर माहिती किंवा संदर्भ घ्यायचा असेल तर तुम्ही या इयत्ताच्या पाठ्यपुस्तकातून तुम्ही आणखीन त्याचा अभ्यास करू शकता की जेणेकरून तुम्हाला आणखीन समजून घेण्यास मदत होईल ती संकल्पना. स्वाध्याय दिलेला आहेत. स्वाध्याय हा या पाठाखालील तुम्ही वहीमध्ये सोडवायचा आहे. आणि उपक्रम एक दिलेला आहे तुम्हाला या ठिकाणी, आंतरजालाचा वापर करून कोणत्याही 4 स्थलांतरित पक्ष्यांची किंवा प्राण्यांची सचित्र माहिती मिळवायची आहे. हे सगळे स्वाध्याय सोडवा आणि उपक्रमही पूर्ण करा. तुम्हाला हा पाठ नक्कीच आवडेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांशी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.